नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे वांजोळी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 3 मे 2026 रोजी भव्य दिव्य भैरवनाथ देवाच्या निमित्त एक आदत एक बैल मैदान संपन्न होतंय वांजोळीकरांचं. त्या मैदानात चाळावा घेण्यासाठी आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वांजोळीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, यात्रेचं मैदान आहे, कसं नियोजन आहे यावर्षी? आपलं पारंपरिक मैदान असतंय दरवर्षी. बर 35-36 वर्ष झाली. बर त्या पद्धतीत आहे. ते आपल्याकडे काय वशीलबाजी वगैरे काय नाही. बक्षीस जवळजवळ 18 असतात. फायनल, मेगा फायनल, क्वार्टर फायनल. बर मागच्या वर्षी जरा व्यत्यय आला पावसामुळं, तरी पण आपण 45 गट पास होणाऱ्या गाड्यांना 5-5 हजार रुपये दिले होते. प्रत्येकी पैसे 5-5 हजार रुपये दिले होते. बरोबर. उरलेल्या गटांना बी आपण काय दिलं होतं? प्रवेश फी प्रवेश माघारी दिली माघारी होती, जे गाड्या पळायला नव्हत्या. जे राहिलेले घडते म्हणजे रितसर मैदान होतं. काय वाढदिवसासारखं ह्याच्यासारखं मैदान नसतं, यात्रेचं मैदान असतं. त्याच्यामुळे इथं वशिलेबाजी नसते, काय नसतं. आणि दुसरी गोष्ट, जरी पाऊस जरी आला तरी मैदान 100% पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नक्कीच. बरं, मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार. तो अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार. जसं तुम्ही सांगितलं होतं, ओळख वशिला गावची गाडी पाहून रावळ असं काय पाहुण्यारावळ्याचा वशील नाही. गावच्या गाड्या ह्या वर्षी म्हणजे पळणार आहेत, पण ते वशिला वगैरे काय नाही. सगळं ऑनलाईन लॉट नियमाप्रमाणे जे काय असेल. नक्कीच. बरं, आता मी फाटीकडे जरा फाटीचा पल्ला किती असेल आपला? 800 फूट. 800 फूट पल्ला. आदत आहे म्हटल्यानंतर 800 फूटच योग्य आहे. नक्कीच. बरं, आजूबाजूला काय धोकादायक विहीर खड्डा विहीर नाही, काय नाही. कॅनॉल होता तो पॅक बंद आहे. हो. अजिबात नाही. आता 3 वर्ष झाले इथंच आहे मैदान. हो मित्रांनो, आता बघतोय आपण इथं 3रं वर्ष आता या वर्षी इथं मैदान होते, संपन्न होते. गेल्या वर्षी पावसामुळे व्यत्यय आला, पण गटपात जे बैलगाडी मालक होते त्यांना प्रत्येक 5-5 हजार आणि राहिलेले जे पळायचे गट राहिलेले त्यांना प्रवेश माघार दिलेली. मैदानात कुठल्या प्रकारे ओळख वशिला नसतो, पार्सलेट नसते. 3 तारखेला मैदान आहे. ऑनलाईन नोंद आपली काय सांगाल बरं? 2 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी होईल आणि 8 वाजता संध्याकाळी लॉट पाडले जाते. म्हणजे आज आणि उद्या शेवटचे 2 दिवस आहेत. उद्या मित्रांनो, आज 35-40 गाड्या नोंद झालेत. बर, आता लवकरात लवकर राहिलेल्या बैलगाडी नोंद करून आपलं सहकार्य करावं. नक्कीच. मित्रांनो, आदत बैल मैदान आहे परवा दिवशी, म्हणजे 3 मेला. आज 1 मे आहे. 1 मे आणि 2 मे उद्या 2 दिवस आहेत. येत्या 2 दिवसामध्ये माझी बैलगाडी मालकांनी त्या लवकरात लवकर ऑनलाईन करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वांजोळीकरांना सहकार्य करा. बरं, गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळी रितसर जाणार. तेवढीच आहे, तीच बक्षीस देणार. फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल जे हँडवेलवर आहे तेच बक्षीस दिलं जाणार. त्यात काय काटछाड होणार नाही. काय नाही. गाडी कमी आली जास्त आली तरी तेच. नक्कीच. मित्रांनो बघा, फायनल आहे, क्वार्टर फायनल आहे, मेगा फायनल सुद्धा आहे. बरं, फायनल साठी क्वार्टर फायनल, मेगा फायनलला सन्मान चिन्ह डाले असणार. डाले सगळ्यांना. हो, सर्वांना. नक्कीच. मित्रांनो, यात्रेचं मैदान आहे, मला वाटतं आता हे 4थं वर्ष असेल. 4थं वर्ष असेल वाटतं. आता आपल्या मैदानाला बंदीनंतरचं 4थं वर्ष. 4थं वर्ष. पहिलं वर्ष तिथं मातीच्या रानात झालेलं. आता हे 3रं वर्ष या फाटीवरती आहे. मैदानाचं सांगायचं म्हणलं तर फाटी कटनाचं रान आहे, नॉर्मली पळायसारखं रान आहे. पुढं थांबायला जागा आता 2 वर्ष झाले, 3रं वर्ष इथं. त्यामुळे फाटी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. आजूबाजूला काय धोकादायक नाही त्यांनी सांगितलेलं आहे. बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही मैदान संदर्भात? लवकरात लवकर नोंद करून सहकार्य व्हावं. म्हणजे लॉट पण आदल्या दिवशी पडले तर बैलगाडी मालकांना सकाळी वेळेत पोहोचता येतं. मैदानात लॉट काढले तर सर्वांना लवकर यावं लागतं. बरोबर. बघा, माझी समाजला म्हणजे नक्कीच वेळेनुसार येतात. आता यात्रेचे मैदान आहे, त्यामुळं शक्यतो आदल्या दिवशी लॉट पडण्याची शक्यता नाही. आपण प्रयत्न करा. आणि माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना की आपण सहकार्य करा वेळेत नोंद करून, जेणेकरून लॉट आदल्या दिवशी पडले तर सकाळी टायमिंग नुसार येता येतं. आता लॉट आदल्या दिवशी नाही मैदानात म्हटलं की मग सकाळी तुम्हाला लवकर यायला लागणार. समजा तुम्ही सकाळी इथं 9ला आला, गाडी निघली सगळं शेवटच्या लॉट मध्ये, म्हणजे समजा 35-40 गाठापर्यंत जे शेवटला काय लॉट निघतील ते, मग तेवढा वेळ तुम्हाला इथं थांबायला लागतं. त्यामुळे आदल्या दिवशी जर नोंद झाली तर यात्रा कमिटीलाही सोपं जातं आणि बैलगाडी मालकांनाही सोपं जातं. तरी माझी विनंती राहील, आपण आदत बैल मैदान वांजोळी या मैदानासाठी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करा. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदाना संदर्भात? मैदानाला लवकरात लवकर नोंद करा, जेणेकरून आपल्याला लवकर मैदान चालू करता येईल. जेणेकरून दुपारच्या उन्हाच्या टायमिंग मध्ये जर आपल्याला गॅप घ्यायचा झाला तर तो घेता येईल. नक्कीच. बघा मित्रांनो, मैदान वेळेत चालू झालं तर त्यांनी सांगितलं की दुपारच्या टायमिंगला म्हटलं गॅप का घेता येईल आणि लवकरात लवकर नोंद करून घ्या. काय आव्हान करायला? आता 4थं वर्ष आहे मैदान तुमचं. परत 4थ्या वर्षात आतापर्यंत सगळे मैदान चांगले झाले. या वर्षी कसं मैदान पार पडेल? यावर्षी नेहमीप्रमाणे जसं आपलं असतं तर तसंच यावर्षी पार पडेल. नक्कीच. फाटीबद्दल काय सांगाल? पळा कसं राहणार? फाटी तांबड्या रानाची कटनाची फाटी आहे. दगड वगैरे काय नाहीत. साईडला थांबायला सगळीकडे व्यवस्थित आहे जागा.
काय अडचण नाही. 3 वर्ष आपलं या फाटीवर मैदान होतंय, कुठलाही अपघात नाही आजपर्यंत, बरोबर. व्यवस्थित आहे सगळे इथं. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं असेल, मी फाटीचा व्हिडिओ टाकलेला आहे. 800 फूट पल्ला आहे, आजूबाजूला काय मालराना शेती आहे, पण त्यामुळे काय धोकादायक कुठं नाही असं काय. आणि पुढच्या साईडला पण थांबायला आहे, पुढच्या रानाला नांगरून वगैरे व्यवस्थित फनपाळी मारून या ठिकाणी केलं जाईल. फक्त माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना की लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वांजोळेकरांना सहकार्य करा, जेणेकरून मैदान वेळेत चालू होईल आणि रितसर पारदर्शक मैदान पार पडतं. या वर्षी सुंदर असं आयोजन नियोजन आहे वांजोळेकरांचं. मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवायची. मित्रांनो, पुन्हा शब्द आता माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती, लवकरात लवकर येत्या 2 दिवसामध्ये आदत बैल मैदान वांजोळी या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं, भैरवनाथाच्या नावानं चांगलं.